अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामीचा संदेश। शांत रहा, दीर्घ श्वास घ्या, काही क्षण डोळे बंद करा, माझा ध्यान करा, मला तुमच्या हृदयामध्ये अनुभव करा, तुमचा दुःख मला सांगा, मी तुमचे ऐकतो। तुम्हाला फक्त माझ्याशी जोडले जाण्याची आणि माझ्यावर अढळ विश्वास ठेवण्याची गरज आहे। काही क्षण माझे हे संदेश ऐक, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। चला तर मग शांतपणे खालीलपैकी एका पर्यायास स्पर्श करा आणि बघ काय आहे आज तुमच्यासाठी स्वामीचे मार्गदर्शन। जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया आज स्वामी तुम्हाला कोणते संदेश देत आहेत। नाही हा शब्द बोलणं खूप गरजेचं आहे। मी नाही म्हणालं तर समोरच्याला वाईट वाटेल, ते माझ्याबद्दल काय विचार करतील या सर्वाचा विचार नंतर करायचं। स्वतःला कमी धरू नका, जिथे नाही बोलायचं आहे तिथे स्पष्ट बोला। बघा किती गोष्टी सोप्या होतील। माझ्याकडे पैसा नाही, लग्न कधी होणार, मूल कधी होणार, कर्ज कधी कमी होईल, आजारपण कधी संपेल, ज्याच्यावर प्रेम आहे तो मिळेल का नाही, परीक्षेत पास करा, तुला हे योग्य वेळ आल्यावर। आजपर्यंत सर्व दिलं आहे ना, तरीही माझ्यावर विश्वास नाही। माझा सेवक म्हणून घेतो स्वतःला, मग थोडा विश्वासही ठेवायला शिक। वर्तमान काळात जगायला शिक। आजचा दिवस उद्या नाही येणार, वेळ वाया नको घालू। सर्व होणार आहे, पण योग्य वेळी भिवू नकोस। मी तुझ्या पाठीशी आहे आणि चिंतासुद्धा करू नकोस। आणि नेहमी तुझ्या मनाप्रमाणेच होईल हे गरजेचं नाही। तुझ्या मनात काय विचार सुरू आहे हे समजत आहे, मला खचून जाऊ नकोस। अति राग बरा नाही आणि नेहमी समोरील व्यक्तीला उत्तर देणे गरजेचं असतं असेही नाही। कधी कधी मौन बाळगून शांत राहावं। आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तू चमत्कार अनुभवलं आहेस। आम्ही आमचं अस्तित्व नेहमी तुला दाखवलं, पण तू नेहमीच शंका घेतोस। अरे तुझा बाप तुझ्या सोबत असताना काळजी कशाला करतोस? सर्व काही माझ्यावर सोड, वेळ आल्यावर मी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणेच करणार आहे। तुला वेळोवेळी सांगितलं, मार्गसुद्धा दाखवलं, संकेत दिले। आम्ही स्वतः दुसऱ्या व्यक्तीच्या रूपात येऊन सांगितलं तेव्हा तू नाही ऐकलं। आता रडून काय उपयोग, गेलेली वेळ परत येत नाही। तरीही एक सांगेन, अजूनही सुरुवात करू शकतोस। आज तू सहन करत आहेस, लक्षात घे, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे। तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरीही तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे। आयुष्यात आलेल्या एखाद्या दुःखामुळे हताश होऊन बसलो तर पुढे येणारं सुख आपल्यावर रुसून निघून जातं। लक्षात घ्या, या ब्रह्मांडामध्ये नियम आहे फार साधे, सोपे, सरळ आणि तितकेच महत्त्वाचे आहेत। त्यातला कर्माचा नियम। आपल्या दैनंदिन जीवनात आपण जे काही शब्द वापरतो ते न चुकता आपल्याकडे परत येतात। बाळा, सावर स्वतःला, लवकरच एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे। आयुष्य सुंदर आहे, नीट पाहण्याची गरज आहे। जेव्हा तुम्हाला वाटेल की पुढे काय इथे फक्त अंधार आहे, तेव्हा माझी योजना तुला समजत नाही। जीवनात येणारा प्रसंग त्रासदायक असेल, तुला उंच अशा कठड्यावरून खाली फेकलं जात आहे असे वाटत असेल तर विश्वास ठेव, मी एक तर तुला तेथून झेलणार आहेस, नाहीतर तुला उंच भरारी घ्यायला शिकवणार आहे। विश्वास ठेव, योग्य वेळी योग्य घटना घडणारच। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक आणखी प्रेरणा देतं स्वामी संदेश बनवण्यासाठी। जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे
आजचे स्वामी मार्गदर्शन जीवनात संकटातून मुक्त होशील. जर स्वतःवर काम करायला आजपासून सुरुवात करशील. अरे वेळोवेळी तुला सांगतोय, ऐक सोड नुसतं कसल्या ओटा ठेवा करतो, त्यातून कोणाचं भलं होणार नाही. तुला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी फार सोपी गोष्टला करायची आहे. ती म्हणजे आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. खरं सांगू तर आधी साधं सोपं आणि सहज जगायला लाग. ते कसं आता लगेच प्रश्न निर्माण होणार तुझ्या समोर तर पहिलं मन मोकळं करून हास. जर काही नाही वाटलं करावं असं तर शांतपणे बसून चिंतन कर. जर तुझं भविष्य आधीच लिहिलं गेलं आहे, संयम ठेव आणि जे कार्य तुला शक्य नाही त्या कार्याला उगाचच भावनिक होऊन होकार देऊ नकोस. त्या कार्याला ठामपणे नाही बोल. कदाचित समोरील व्यक्तीला थोडा वेळ वाईट वाटेल, पण ते विश्वसनीय असेल. बाळा, तुला वाईट शिकवणारे प्रचंड आहे, पण तुझं चांगले करणारे तुझे स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे चिंता नसावी आणि असा रडत बसू नको. जे लिहिलं आहे नशिबात ते तर घडणारच आहे. पण एक दरवाजा बंद झाला तरी 10 दरवाजे उघडतात हे लक्षात घे. तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझे एक यश घेईल. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता न थांबता प्रयत्न कर आणि स्वतःची तुलना कधीच दुसऱ्याशी करायचं नाही. कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा उत्तम कोणीही करू शकत नाही. तुम्हाला बुद्धिबळाचा खेळ खेळता नाही आलं तरीही चालेल, पण समोरचा चाल रचतो हे कळणे तितकी बुद्धी आणि बळ आपल्याकडे असावं. तू जर आमच्या मार्गावर चालत आहे तर विश्वास ठेव, तुझी कामे आपोआप मार्गी लागतील. कोणी नावे ठेवले म्हणून तुझं करत असलेले काम तू अर्ध्यात सोडू नकोस. कारण तुमचं काम ही आम्ही तुला दिलेली सेवा हे लक्षात ठेव. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुख आणि दुःख दोन्हीही दिले आहे. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्याला नशिबाची करत बसू नये. आपल्याला सुख कशात आहे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. तुझे अक्कलकोटला जाण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थाचं दर्शन होण्याचा योग्य वेळ आला आहे आणि तुझे चांगले दिवस लवकरच येणार. लवकर हार मानू नका. स्वामीच्या योजना नेहमी आपल्या अपेक्षापेक्षा मोठ्या असतात. बाळा, ज्याची आशा सोडले होतं ती गोष्ट लवकरच सत्यात उतरणार आहे. स्वामीच्या आशीर्वादाने एका दिवसात नाही, पण एक दिवस नक्की तुम्ही टॉपला असणार. लक्षात घ्या, आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे. तू रडून जगला तर प्रवास खूप लांब वाटेल. हसत जगला तर प्रवास कधी पूर्ण झाला कळणार सुद्धा नाही. येऊ दे कितीही वादळे, सर्व पृथ्वी भूकंपाने हालू दे. येऊ दे प्रलय, जलप्रकोप सगळे, सर्व जग तुझ्या विरुद्ध राहू दे. परंतु डगमगू नकोस, कारण हिमतीने झुंज सर्वाशी तू शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा. तोपर्यंत लढ जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही. मला विश्वास आहे तुझ्यावर. तू मला जिंकून दाखवणारच. आजपासून तुमची वेळ बदलायला सुरुवात होतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.